यांना तर तुम्ही ओळखताच. हे आहेत सोनम वांगचुक. काय माणूस आहे यार हा व्यक्ती. म्हणजे मी खूप वर्षापासून त्यांना ऑब्झर्व्ह करतोय. पण आत्ता ना, मी खरंच त्यांचा फॅन झालेलो आहे. 20 तारखेपासून 20 जूनपासून जंतर मंतरवरती कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू होतं. 7 दिवस झाले त्याला काहीही कोणाचा रिस्पॉन्स आला नाही. त्याच्यामुळे 28 तारखेला रविवारी सोनम वांगचुक यांनी उपोषणाला सुरुवात केली. 3 दिवस झाले, 3 ते 4 दिवस झाले ते उपोषणाला बसलेले आहेत. फक्त पाणी पित आहेत. पण त्यांच्या तोंडावरची स्माईल बघा. हे सगळं कशासाठी? आपल्या देशासाठी, आपल्या यूथसाठी, आपल्या स्टुडंटसाठी. जे पेपर लीकमध्ये ज्या स्टुडंटने सुसाईड केलं त्यांच्याबद्दल राजीनामा मागण्यासाठी. आणि जर एखादा देशाचा स्टुडंट, देशाचा व्यक्ती देशासाठी एवढ्या गोष्टी करण्यासाठी तयार असू शकतो, तर आपण पण देशाचे स्टुडंट आहोत ना, आपण पण देशाचे व्यक्ती आहोत ना, हा देश आपला पण आहे ना. आपण त्यांना सपोर्ट नाही करू शकत आणि ॲटलिस्ट आपण त्यांना पर्सनली जाऊन सपोर्ट नाही करू शकत. पण सोशल मीडियात एवढी मोठी ताकद आहे ना, आपण सोशल मीडियावरती तरी त्यांना सपोर्ट करून दाखवू शकतो. मी कुठल्या पक्षाचा चाटुकार नाहीये आणि मला फरक नाही पडत कुठल्या पक्षाबद्दल. पण एखादा व्यक्ती आपल्या भविष्यासाठी, आपल्या पुढच्या पिढ्यांच्या भविष्यासाठी, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी या भ्रष्टाचारी सिस्टम विरुद्ध जर उभा राहत असेल, उपोषण करत असेल, तर अशा व्यक्तीला सपोर्ट करायचं सोडून आपण त्याला हिणवतोय. अरे हा देश आपला पण आहे ना. एखाद्या मानसिकतेचा चष्मा जर तुम्ही घातला असेल ना, तर तो काढा आणि बाहेर समाजात बघा की काय अवस्था आहे, काय परिस्थिती सुरू आहे. अजून तुमच्यापर्यंत झळ आलेली नसेल, पण ही अवस्था, ही परिस्थिती अशीच राहिली ना, तर ती झळ तुमच्यापर्यंतही पोहोचू शकते. जरा विचार करा. पहिले देश,